कुणाचा किती वर्षाचा राजकारण आहे हे महत्त्वाचं नसतं, कुणाला निवडून द्यायचं हे जनता जनार्दनाच्या हातात। महाविकास आघाडीतील काँग्रेसचे जालना लोकसभेचे संभाव्य उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांची प्रतिक्रिया। राजकारणात कुणाला किती वर्ष झाले हे महत्त्वाचं नाही, कुणाला निवडून द्यायचं हे जनता जनार्दनाच्या हातात आहे। त्यामुळे काँग्रेस सोबत महाविकास आघाडी मिळून यावेळेस जोरदार प्रयत्न करणार आहे। जालन्यातील काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल, राजाभाऊ देशमुख तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष मिळून जालना लोकसभेची जागा निवडून आणणार असल्याची प्रतिक्रिया जालना लोकसभेतील काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी दिली आहे। 2009 मध्ये काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांना टक्कर देत दानवेंना घाम फोडला होता, तर त्यावेळी कल्याण काळे फक्त 8,000 इतक्या मताधिक्याने पराभूत झाले होते। तर 2009चा आणि 2024चा काळ वेगळा असला तरी आम्हीच निवडून येऊ असा डॉक्टर कल्याण काळे यांनी ठणकावून सांगितले। जालना विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार गोरंट्याल यांना शुभेच्छा देण्यासाठी डॉक्टर कल्याण काळे हे जालन्याला आले होते। तर यावेळी माध्यमांशी बोलताना काळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर काळे हे जालना लोकसभेचे संभाव्य उमेदवार असून डॉक्टर कल्याण काळे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातील फुलंब्री, फलटण यासह भागातील जोरदार तयारी सुरू केली आहे। तर 2024चा बाजीगर कोण हे 4 जूनलाच कळेल। तोपर्यंत पाहत रहा ग्लोबल न्यूज मराठी 24 जालना। त्यांनी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले आणि तुम्ही एका विधानसभेचं 2 टर्म प्रतिनिधित्व केले, ही लढाई कशी असू शकते? 25 वर्ष नाही 30 वर्ष केलं मी, दुरुस्त करतो। आणि कुठल्याही माणसाने एकदा कोण 25 वर्ष केलं का कोण 30 वर्ष केलं याला महत्त्व नाही। जनता जनार्दनाच्या हातात आहे कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला नाही। त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आम्ही या वेळेला जोरदार प्रयत्न करणार आहोत। आमचे आमदार कैलास गोरंट्याल आहे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आहे, महाविकास आघाडीतले सगळे घटक पक्ष आहे आणि 100% यावेळेला जागा आम्ही महाविकास आघाडीची निवडून आणू। 2009चा काळ हा वेगळा होता आणि आता परिस्थिती खूप बदलली असं तुमच्या प्रतिस्पर्ध्यांचं? अगदी बरोबर आहे, काहीच चूक नाही त्यांची। 15 वर्षाचा कालखंड गेलाय, पण 15 वर्षामध्ये नवीन पिढी आली आणि नव्या पिढीने हे जाणीव करून घेतली की मागच्या 10 वर्षामध्ये या सरकारने किती थापा मारल्या। त्यामुळे नव्या पिढी निश्चितपणाने बदल करेल। सर, उमेदवारीची वरिष्ठ पातळीवरती अजून जाहीर नाही। आता कैलास गोरंट्याल आणि राजाभाऊनीच मला सांगितलं की आज आपल्या उमेदवारीची घोषणा होईल, काय तिढा होता तो संपलेला आहे।